नमस्कार. मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. जर चॅनलवर नवीन असाल आणि सहज चॅनलवर स्क्रोल करत आला असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. बघा, काल आपण गौतम भैया काकडे यांचा सर्जा खरेदी केला आणि त्या सर्जा खरेदी केल्यानंतर सोशल मीडियावरती अनेक लोकांचं मत आलं की सर तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ बनवा, कारण बऱ्याच लोकांची काही वेगवेगळी मतं आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिली तर ती लोकांपर्यंत पोहोचतील. पहिला प्रश्न, गौतम भैया काकडे यांचा सर्जा तुम्ही खरंच खरेदी केला? हो, मी आणि माझे मित्र सूरज भिसे या दोघांनी मिळून हा सर्जा नावाचा बैल, जो गौतम भैया काकडे यांच्या दावणीला होता, हिंदकेसरी बैल, तो आम्ही खरेदी केला आहे. आणि कालच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही तो बैल आमच्या दावणीला आणलेला आहे. दुसरा प्रश्न लोकांच्या मनात होता की तुम्ही गौतम भैया काकडे यांची समजूत काढायला हवी होती, तर बैल का घेतला? तर नक्कीच आम्ही गौतम भैया काकडे यांची 2 ते 3 दिवस झालं समजूत काढत होतो की भैया तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या व्यक्तीची या बैलगाडी क्षेत्राला खूप गरज आहे. कारण तुमच्यासारखा हुशार 2 पिढ्याची तुमची जी काही परंपरा आहे ती परंपरा असलेला एवढा हुशार व्यक्ती जर या बैलगाडी क्षेत्रात असेल तर येणारे दिवस हे बैलगाडी क्षेत्रासाठी उज्ज्वल आहेत. आणि नक्कीच तुम्ही जाणते आहात, हुशार आहात आणि तुम्ही जर या क्षेत्रात राहिला तर आमच्यासारखी जी काही नवीन पिढी या क्षेत्रात येते तर ती एक अजून चांगल्या पद्धतीने हे बैलगाडी क्षेत्र कशा पद्धतीने विकसित होईल याच्याकडे नक्कीच प्रयत्नशील राहील. त्याच्यामुळे आम्ही बरेच दिवस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण आम्हाला त्या प्रयत्नांना यश आलं नाही. तिसरा प्रश्न, मग जर तुम्ही त्यांची समजूत काढू शकला नाही मग त्यांचा तुम्ही बैल खरेदी करायला हवा न होता, अशा म्हणजे खरेदी करू नका असे बऱ्याच जणांचे मत होतं. बरं आहे, तुमचं मत पण मला पटतं. मला पण वाटत होतं की बाबा गौतम भैया काकडे यांच्यासारख्या व्यक्ती जर या क्षेत्रातून गेला तर खूप वाईट होईल. पण हा जर बैल मी सोडून दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने घेतला असता तर तो परत गौतम भैयांना मिळला असता का? नाही. तर आज मी हा बैल घेण्याचं कारणच आहे की जरी भविष्यात गौतम भैया काकडे यांना वाटलं की मला या क्षेत्रात परत यायचंय रणजित सर, तर मला माझा बैल मिळेल का? कारण दुसऱ्या व्यक्तीला विकला असता तर हा सर्जा त्यांच्या दावणीला परत कधीच आला नसता. पण मी आज महाराष्ट्राला सांगतो, ज्या दिवशी गौतम भैया काकडे आमचे नातेवाईकच आहेत, गौतम भैया काकडे ज्या दिवशी बैल मागतील त्या दिवशी हा बैल पुनश्च एकदा गौतम भैया काकडे यांच्या दावणीला असेल. म्हणूनच दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीनं कोणीही बैल घेऊ नये आणि तो बैल दुसऱ्याच्या दावणीला न जाता आपल्याच दावणीला जावा, म्हणून खऱ्या अर्थानं मी हा बैल घेतला आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मग हा बैल आत्ता कुठे? तर सध्या हा बैल आमचे मित्र, माझे मार्गदर्शक विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला हा बैल आहे. आणि उत्तमरित्या विठ्ठल ड्रायव्हर बुतकर या बैलाची सांभाळणी करतात. त्यांना या बैलगाडी क्षेत्रातलं खूप उत्तम ज्ञान आहे. कारण बरेच लोक म्हणतील सर तुम्हाला तर याच्यातलं काही ज्ञान नाही, मग तुमच्याकडे जर बैल राहिला तर त्याची देखरेख होणार का? तर नाही, माझ्याकडे हा बैल नाहीये. हा बैल आमचे मार्गदर्शक विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला आहे. पुढचा प्रश्न अजून महाराष्ट्राला पडला होता, हा बैल किती किमतीला खरेदी केला? कारण सगळ्यात मोठा प्रश्न तर हाच आहे की हा बैल कितीला खरेदी केला. कोण म्हणते 80 लाखाला खरेदी केला, कोण म्हणते 70 लाखाला खरेदी केला, कोण म्हणते 60 लाखाला खरेदी केला, कोण म्हणते 50 लाखाला खरेदी केला. मी आज महाराष्ट्राला सांगू इच्छितो, मुलांनो किंवा बैलगाडी शौकिकांनो, हा बैल किती किमतीला खरेदी केला याच्यासाठी हा बैल खरेदी केला नाहीये. हा बैल कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या दावणीला जाऊ नये, जेणेकरून गौतम भैया काकडे यांना आपल्याला परत एकदा गौतम भैया काकडे यांना या क्षेत्रात परत कसं आणता येईल याच्याकडे प्रयत्न करूया. आणि ज्या दिवशी त्यांना वाटेल की पुन्हा ते आपला निर्णय बदलतायत त्याच दिवशी हा बैल पुन्हा एकदा त्यांच्या दावणीला जाईल. म्हणजे काय की हा बैल खरेदी करण्यामागे माझा उद्देश हाच आहे की हा बैल दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या व्यक्तीनं खरेदी करू नये, जेणेकरून आपण पुन्हा एकदा भैयांकडे विनंती करू की भैया चला या क्षेत्रात तुम्ही पुन्हा या. आणि ज्या दिवशी भैया हा निर्णय घेतील की मी पुन्हा या क्षेत्रात येतोय त्या दिवशी सर्जा हा त्यांच्या पुन्हा दावणीला असेल. म्हणून मी हा बैल खरेदी केलेला आहे. बैलाची किंमत कितीला खरेदी केला
काय केला, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. अजून पुढचा प्रश्न, गौतम भैया काकडे यांनी निवृत्ती घेतली, तो निर्णय योग्यच होता का? आता बघा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणी काय करावं काय करू नये हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. आपण त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणं हे खूप चुकीचं असतं, कारण प्रत्येकाला व्यक्तिगत जीवन जगण्याचा अधिकार आहे. गेले 20-25 वर्ष झालं गौतम भैया काकडे या क्षेत्रामध्ये अविरतपणे काम करत आहेत. या क्षेत्रामध्ये असताना त्यांना काही अडीअडचणी आल्या असतील, त्यांना काही गोष्टी पटल्या नसतील. त्या गोष्टी पटल्या नाहीत म्हणूनच त्यांनी ही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. असू द्या, येणाऱ्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा त्यांची समजूत काढू आणि नक्कीच ते आपलं ऐकतील. अजून खूप दिवस आहेत जेणेकरून त्यांना थोडासा विचार करायला वेळ मिळेल. आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो की गौतम भैया काकडे यांनी या क्षेत्रात पुनश्च एकदा यावं. बऱ्याच लोकांचं मत आहे की बाबा गौतम भैया काकडे हे व्यापारी माणूस आहेत, मग ते पैशासाठी बैल विकतात, परत या क्षेत्रात येतात. तर असं अजिबात नाही. मुलांना सांगतो, गर्भजात श्रीमंत असलेला माणूस आहे, खूप श्रीमंत माणूस आहे. पैशानं नाही तर मनानं देखील तेवढाच श्रीमंत माणूस आहे. त्याच्यामुळं कोणीही काही चुकीच्या गैरसमज त्यांच्याविषयी फैलू नका अशी मी विनंती करतो, कारण त्यांच्या एवढा सभ्य प्रामाणिक माणूस या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळं गौतम भैया काकडे यांनी हा बैल का विकला, कशासाठी विकला याच्याविषयी कुणीच चर्चा करू नका, कारण त्या माणसाच्या कर्तृत्वावर एक प्रकारे तुम्ही शंका घेताय. तर माझी विनंती आहे की महाराष्ट्राला अशा पद्धतीची शंका कुणी घेऊ नये. आता पुढचा प्रश्न, तुम्ही थारच्या मैदानासाठी हा बैल घेतला का? तर नाहीये. मी तुम्हाला पुन्हा मगाशीच सांगितलं की गौतम भैया काकडे यांचा हा बैल दुसऱ्याच्या कोणाच्या दावणीला जाऊ नये. हा बैल आपल्याच दावणीला राहावा, जेणेकरून पुनश्च एकदा गौतम भैया काकडेंना वाटलं की या क्षेत्रात मला परत यायचंय तर हा बैल त्यांना मिळेल, म्हणूनच मी हा बैल घेतलेला आहे. आणि आता पुढचा प्रश्न, मग थारच्या मैदानाला सर्जाचा पैरा कोणाला असेल? तर लक्षात घ्या, थारच्या मैदानाला सर्जाचा पैरा हा रुस्तमे हिंद केसरी, माझा आवडता बैल, माझा श्वास, माझा जीव, माझा प्राण असलेला रुस्तमे हिंद केसरी बकासूर सोबत असेल. आणि जोपर्यंत मोहिलशेठ धुमाळ म्हणतील तोपर्यंत ही महाराष्ट्राची जोडी तुम्हाला बऱ्याच मैदानामध्ये दिसेल. तर आज महाराष्ट्राला जे काही प्रश्न पडले त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो, गौतम भैया काकडे, आज जरी मी तुमची लक्ष्मी घेतली असेल तर ती लक्ष्मी मी प्रामाणिकपणे अगदी जीवाप्रमाणे जपेल. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की मला ही माझी लक्ष्मी परत पाहिजे, त्या दिवशी हा रणजित निंबाळकर तुम्हाला शब्द देतो की ती लक्ष्मी तुमची पुन्हा तुमच्या दावणीला असेल. हा बैल दुसऱ्या तिसऱ्याच्या दावणीला जाऊ नये म्हणूनच हा बैल मी घेतला आहे. तर गौतम भैया काकडे, पुन्हा या. आणि आम्हाला तुमच्यासारख्या जाणकार, जुन्या, हुशार व्यक्तींची गरज आहे. धन्यवाद.